भूकंपाचे खरे मूळ कारण. भूकंप हा टेक्टोनिक प्लेटच्या हालचालीमुळे झाला नाही. द्रव रेणूमुळे होणारे भूकंप उष्णतेमुळे वायू रेणूमध्ये रूपांतरित होतात. ज्वालामुखी, मॅग्मा, पृथ्वीचा गाभा इत्यादी उष्णता. भूगर्भातून निर्माण होणाऱ्या वायूच्या रेणूंमुळे भूकंप होतो. 48.6% मॅग्मा, लावा इत्यादी ऑक्सिजन इत्यादी आहे. जमिनीतून निर्माण होणाऱ्या अतिउष्णतेच्या दाबामुळे असे रेणू वायू रेणूमध्ये रूपांतरित होतात आणि भूकंप, ज्वालामुखी, मॅग्मा, पृथ्वीचा गाभा इत्यादींचे मूळ कारण बनतात. उष्णता. पृथ्वी विविध घटक, धातू आणि सतत फिरणाऱ्या विविध रेणू जगापासून बनलेली आहे जी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र तयार करते. त्यामुळे उष्णता निर्माण होते. उदाहरणार्थ, जर आपण अनेक शतके तांब्याची कॉईल फिरवली तर हर्स्ट कॉईल गरम होते आणि नंतर दुसरी कॉईल आग लागते आणि नंतर तिसरी कॉईल ज्वालामुखी, मॅग्मा, पृथ्वीच्या गाभा इत्यादींमध्ये पृथ्वी वितळत असल्यासारखे वितळते. आता पृथ्वी अतिउष्णतेमुळे वितळण्याच्या अवस्थेत आहे. घन घटक आणि रेणू द्रव रेणूमध्ये बदलतात आणि ते द्रव रेणू अतिउष्णतेमुळे वायू रेणूमध्ये बदलतात ज्यामुळे भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादी होतात. पृथ्वी वितळण्यामुळे नवीन बेटे, पर्वतरांगा इत्यादींची निर्मिती होते. टायगर भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादींमध्ये पाणी आणि हवेतील ऑक्सिजन महत्त्वाची भूमिका बजावतात.